नमस्कार. येऊ का? या या विचारताय काय? या 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 परांजपे या. बसा बसा. बरे का लेले वहिनी, हे आहेत ना, हे आमच्या नेहाचे होणारे मिस्टर ऍडव्होकेट परांजपे. नमस्कार नमस्कार. बरं झालं तुम्ही अगदी देवासारखे भेटलात तुम्ही. का काय झालं? एक कोर्टाचं काम होतं हो, कराल ना? अहो न करायला काय झालं? हे आपले परांजपे आहेत ना, ते आपल्या सोसायटीचे जावईच झालेत जणू. त्यामुळे ते करतीलच. तुम्ही फक्त बोला हो. हो, आमच्या यांनी फंडातून पैसे काढून गावाला संडास बांधला. का तर आधीच चुलत्याशी भांडण आहे. गावाला गेल्यावर पंचायत नको, पण झालं सगळं उलटच हो. त्या कॉन्ट्रॅक्टरने सगळा गोंधळ केला. संडास बांधला आमच्या अंगणात आणि दार कुठे? चुलत्याच्या कंपाऊंड कडे. पैसा आमचा, जागा आमची आणि वापरणार कोण ते? हे न्यायाला धरून आहे का? तुम्हीच मला सांगा. आमचे हे गावी गेल्यावर खा खा खातच असतात आणि कळच असेल तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते. हो, मला कळलंय तुम्हाला काय म्हणायचंय ते. पण कसं आहे ना, मी ज्या केसेस घेतो त्या. पण ही केस घ्याच तुम्ही आता. 10-20 कलम लावून चांगला त्यांच्यावर दावा ठोका. मी काय म्हणते लेले वहिनी, या तुम्ही निघा म्हणजे मी तुम्हाला सगळ्याला सांग. पण मी यांना काय सांगू? मी सांगते ते सांगा. हा चला या ना तुम्ही तुम्ही पण या. मी काय करते नंतर तुमच्या घरी येते आणि तुम्हाला सगळं समजावून सांगते. तुम्हाला पण सांगे ना मी. हा येईन नक्की. काय बायका असतात ना. तुम्ही कसं काय येणं केलं? मी ते कपड्यांची खरेदी झाली ना, आता दागिन्यांचं काय करायचं त्यासाठी बोलायला परांजपे आले. आयला ह्या परत मला बळीचा बकरा बनवतात वाटतं. वैतागच आहे राव. का हो, काय झालं? नाही काही नाही. पैशांची काही अडचण आहे का? नाही काकू, अडचण अशी नाहीये. पण माझ्या एका क्लायंटला ना अचानक पैशांची गरज पडली. आणि तुम्हाला तर माहिती आहे माझा स्वभाव, असले की कोणाला नाही म्हणता येत नाही. लग्न तोंडावर आलंय आणि कॅश अवेलेबल नाही. म्हणजे ज्यांच्याकडून यायचे आहेत त्यांच्याकडेही मागता येत नाही, असं झालंय. मी समजू शकते, होतं असं कधी कधी. हे बघा, ही मोहनमाळ माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी केली होती. आता नेहा माझी लेकच आहे, मी तिला देणारच होते. तर ही मोहनमाळ तुम्ही घ्या आणि ती मोडून तिचं मंगळसूत्र करा. अहो, दागिन्याचं रूप बदललं तरी भावना तशीच राहते ना. काकू अहो, असं काय करताय? मी तुम्हाला सांगितलं म्हणजे तुम्ही मला आईसारखे आहात म्हणून मोकळेपणाने बोलून गेलो. याचा अर्थ असा नाही की मी नेहाजींना काहीच करणार नाही. किमान मंगळसूत्र तरी मी करणारच आहे. हो, तुम्ही जे काय करायचं ते करा, पण आधी मोहनमाळ ताब्यात घ्या, म्हणजे माझं टेन्शन कमी होईल. मी अजिबात घेणार नाही. नाही नाही, मी काही ऐकणारच नाहीये तुमचं या बाबतीत. वहिनी, जर माझ्यासाठी पाणी घेऊन येता. आणते. काकू अहो, हे काय करताय तुम्ही? आधीच तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंय. तुमच्यामुळे हे सुख माझ्या आयुष्यात आलंय. तुमच्यामुळे हे लग्न जुळलंय. तुमच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात ना काकू. आणि असं असताना मी तुमच्यासारख्या देव माणसाकडून दागिना घेणं नाही. मला फक्त तुमचा लाख मोलाचा आशीर्वाद पाठीशी असायला हवा. मला तुमच्याकडून हा दागिना नको. मला खरंच काही नको. मला फक्त तुमचे आशीर्वाद हवे. तुमचे आशीर्वाद पाठीशी असू दे, तेवढं मला पुरेसं आहे. येतो मी. चल चल परी बाळा, आवर, उशीर होतोय बाळा. चल पटकन कर, चल. अगं एवढी घाई काय? बघ किती वाजले. अगं आई
आई तूच बघ ना, अगं मोठ्या काट्याने छोट्या काट्याला क्रॉस कुठे गेलाय? अरे हो, आज माझंच 10 मिनिटं लवकर आवरलं. आता काही करू नकोस, मला माझं काम करू दे आणि तू पण बस. नेहा, अरे वा, आज तुझी लगबग चाललेली दिसत नाहीये. हो का, कधी नव्हे ते आज लवकर आवरलं. इतकं बरं वाटतंय ना नेहा, तुला अशी निवांत बसलेली बघून खरंच खूप बरं वाटतंय. आज मी जरी निवांत असली तरी कोणीतरी खूप जास्त बिझी आहे. दिसतच आहे ते. काकू आली तरी तिचं लक्ष नाही आहे अजिबात. अरे चल ना, तू काय बोलतो उगाच, चल. कहाँ ले आए हमें? अरे अरे छोड़ जाने दीजिए हमें. अरे हेच काय असणार बघ. जाने दीजिए, ऐसा थोड़ा ही जाने देगा तेरे को. काहीतरी नक्की गोंधळ घातलाय. समजेगा तू. काकू तुम्ही थांबा, मी बघते. ऐसा पूरा का पूरा सगळे मांडव घालने का, हाँ? और उसको वो गोंडा लगाने का, झंडू लगाने का, ये देखिए पूर्ण लाइटिंग करने का चकाचक. हाँ, मेरी मुली की शादी है. अरे हमें जाने दीजिए ना चाचा जी. काका काय चाललंय? बहन जी, अरे आप ही इन्हें समझाइए ना प्लीज. क्या हुआ? काय चाललंय काका? हम बताता हूँ. वो कहा है ना, यहाँ जो फूल मार्केट है ना, वहाँ पे हम हमारे बीवी के लिए गजरा लाने गए थे. तभी चाचा जी ने हमारा हाथ पकड़ा और घसीटते हुए यहाँ पे जबरदस्ती ले आए. काका काय बोलतोय माणूस? अगं हा काहीतरी सांगतो. तुझ्या लग्नात मांडव घालायचं की नाही म्हणून मी याला घेऊन आलो. चाचा जी, हम मांडव वाला नहीं हूँ. हा खोटं बोलतोय ग. तू त्या मांडववाल्याच्या दुकानात उभा होतास की नाही एवढंच सांग मला. अरे वो तो हमारा दोस्त है, गांव वाला. तो उसके साथ हम धंधे पानी का बात कर रहे थे. सॉरी, यांच्या वतीने मी माफी मागते. आप बड़े सही वक्त पे आए हैं. बहुत बहुत धन्यवाद. अरे मला पडतो कुठे. अरे इकडे. अरे तो मांडवाचं काय करायचं. मी सांगते आता, तुम्ही बोलू नका, सगळे ऐकताय. चला चला, चला, चला. चला काका आत या. अरे वो तुमको घाट पण बोलेगे रे. तुम मेरा ऐकतो ना. काका, मी क्या आत बोल या. रहा हूँ. काका आत या. अरे तुम्ही लोक माझं कधीतरी म्हणणं ऐकून घ्याल का. आता घरामध्ये लग्न आहे, हं? त्या दरवाज्यात मांडव नको घालायला. मांडववाल्याशी उद्या बोलायचं असं ठरलं होतं ना आपलं. 1 मिनिट, आपलं असं काहीही ठरलेलं नव्हतं. उलट आपलं असं ठरलं होतं की सगळं साध्या पद्धतीने करायचं. मग आता हे का नवीन? नेहा अगं किती चिडतेस. लग्न म्हटल्यानंतर फक्त आपल्याला काय वाटतंय असा विचार करता येत नाही ना. अहो पण कुठे थांबायचं हे तर कळलं पाहिजे ना. मान्य आहे मला की आम्ही जरा जास्त हट्टीपणा करतोय, पण नेहा आई बाप म्हणून थोडस असं होणारच ना. आणि अगं लग्न करतेस म्हणजे तू काही गुन्हा करत नाहीयेस ना. अगदी बरोबर बोललीस तू. अगं तू लग्न करतेस म्हणजे काय करतेस, एक नवीन नातं जोडतेस. असं नातं जे तुझं स्वतःच्या हक्काचं नातं आहे. माणसांच्या आयुष्यात हक्काचं नातं मिरवण्यापेक्षा महत्वाचं काहीच नसतं. मग आपल्या 4 लोकांना आपल्या आनंदात सामील करून घेतलं तर काय हरकत आहे. अगं मी तर म्हणतो तू सगळ्यांना बोलाव. तुझ्या ऑफिस मधल्या लोकांना बोलाव, तुझ्या वहिनी बरोबर दादाला पण बोलाव. त्यांना सगळ्यांना कळू दे की तू खुशीत आहेस, तुझ्या जगामध्ये तू आनंदी आहेस, हे सगळ्या जगाला कळू दे.